नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. कालच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण कार्यालय स्मरणपत्रे म्हणजे काय, त्याचबरोबर कार्यालय स्मरणपत्राची वैशिष्ट्ये आणि त्याचे उपयोग यासंबंधीची आपण माहिती अभ्यासलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपणाला कार्यालय स्मरणपत्राचे प्रकार याबद्दल चर्चा करावयाची आहे. तर पहा, चर्चा केल्याप्रमाणे कार्यालयामध्ये अंतर्गत संदेशवहन करण्यासाठी बऱ्याच वेळा ह्या पत्राऐवजी स्मरणपत्राचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. स्मरणपत्रे वरिष्ठाकडून कनिष्ठ अधिकाऱ्याकडे किंवा कर्मचाऱ्याकडे पाठविली जातात. अनेक कारणासाठी स्मरणपत्राचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या बाबीविषयीची चौकशी करणे किंवा माहिती देणे किंवा सूचना देणे किंवा विनंती करणे, आमंत्रण देणे, आभार मानणे किंवा तक्रार करणे, अशा विविध कारणासाठी ही कार्यालय स्मरणपत्र लिहिली जातात. आणि मेमो हे व्यवसायाच्या कार्यालयातील अंतर्गत लेखी संदेशवहनाचं एक साधन आहे, महत्त्वाचं साधन आहे. अनेक साधनापैकी एक महत्त्वाचं साधन आहे. मेमो हा संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिला जातो आणि त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप औपचारिक आहे. मेमोच्या माध्यमातून सर्व पातळ्यावरून विविध दिशांनी संदेशवहनाचं कार्य त्या ठिकाणी केलं जाते. आणि स्मरणपत्रे अनेक कारणासाठी व अनेक वेळा त्या ठिकाणी कार्यालयामध्ये लिहावी लागत असल्यामुळे बहुतेक कार्यालयामध्ये स्मरणपत्र ही छापील स्वरूपातच त्या ठिकाणी असतात आणि त्याच्या अनेक प्रती काढून त्या ठिकाणी छापील स्वरूपामध्ये ही स्मरणपत्र उपलब्ध करून ठेवलेली असतात. तर मग अशा ह्या स्मरणपत्राचे प्रकार किती आहेत, किती प्रकारचे स्मरणपत्र त्या ठिकाणी लिहिले जाऊ शकतात, यासंबंधीची माहिती आता आपणाला अभ्यासायची आहे. तर पहा, स्मरणपत्राचे प्रकार किंवा मेमोचे प्रकार, टाईप्स ऑफ ऑफिस मेमोरंडम. तर पहा, मेमोचं स्वरूप म्हणजे कोणत्या, त्याचं स्वरूप काय आहे म्हणजे लिहिण्याचं, त्या स्वरूपावरून कारण, उद्दिष्ट आणि परिस्थितीनुसार त्याचे विविध प्रकार त्या ठिकाणी आहेत. ते आपणाला पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये विनंती करणारे स्मरणपत्र, रिक्वेस्ट मेमो असे म्हणतात. आता पहा, रिक्वेस्ट मेमो केव्हा लिहिला जातो? व्यवसाय संघटनेमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कार्य हे परस्पराशी निगडीत असते. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याला इतर अधिकाऱ्याकडून काही माहिती हवी असते. अशी माहिती देण्याची विनंती करण्यासाठी हा मेमो लिहिला जातो. म्हणजे कार्यालयामध्ये सर्व अधिकारी एकमेकावर अवलंबून असतात. एकमेकांना एकमेकाकडून माहिती हवी असते. किंवा समजा एखादी माहिती आपल्याला नसेल आणि पुढच्या अधिकाऱ्याला असेल, अनुभवी अधिकाऱ्याला असेल, त्याच्याकडून माहिती मिळवण्यासाठी आपणाला अशा प्रकारचा विनंती करणारा मेमो त्या ठिकाणी लिहावा लागतो किंवा रिक्वेस्ट मेमो त्या ठिकाणी लिहावा लागतो. कारण व्यवसाय संघटनेच्या कार्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप एकमेकावर आधारित अशा प्रकारचं आहे किंवा परस्पराशी निगडीत अशा प्रकारचं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याला एकमेकाकडून त्या ठिकाणी माहिती हवी असते आणि ती माहिती मिळविण्यासाठी अशा प्रकारचा विनंती स्मरणपत्र त्या ठिकाणी पाठवलं जाते किंवा हा मेमो त्या ठिकाणी लिहिला जातो. म्हणजे विनंती करणाऱ्या स्मरणपत्रामध्ये पुढच्या व्यक्तीला विनंती केली जाते की जी माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही किंवा जी माहिती आम्हाला माहिती नाही ती माहिती आपण द्यावी किंवा आपल्याकडे जर उपलब्ध असेल तर ती उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती ह्या विनंती करणाऱ्या स्मरणपत्राच्या द्वारे केली जाते. त्यानंतर दुसरा आहे पहा, पुष्टी देणारा मेमो किंवा कन्फर्मेशन मेमो. म्हणजे पुष्टी देणारे स्मरणपत्र किंवा कन्फर्मेशन मेमोरंडम. आता पहा, कार्यालयामध्ये काही प्रसंगी प्रत्यक्ष तोंडी चर्चा करून किंवा फोनवर किंवा मोबाईलवर चर्चा करून काही निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. म्हणजे परिस्थितीनुसार, म्हणजे बैठक घेण्यासाठी वेळ नसेल किंवा निर्णय घेण्यासाठी तेवढा जास्त वेळ नसेल तर अशावेळी प्रत्यक्ष तोंडी चर्चा केली जाते आणि काही निर्णय घेतले जातात. किंवा तो ज्याच्याबरोबर आपणाला चर्चा करायची आहे तो अधिकारी समजा उपलब्ध नसेल, दुसऱ्या गावी गेलेला असेल, तर अशावेळी त्याच्यासोबत आपण फोनवर चर्चा करू शकतो
किंवा मोबाईलवर चर्चा करून काही निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता हे तोंडी घेण्यात आलेले निर्णय असतात, याला कुठलाही आधार नसतो किंवा कुठलाही यांचा पुरावा नसतो, परंतु अशा निर्णयाची लेखी स्वरूपात नोंद नसते. त्यांची लेखी स्वरूपात नोंद होण्यासाठी आणि निर्णयाची पुष्टी करण्याकरिता अशा प्रकारचे पुष्टी देणारे स्मरणपत्र त्या ठिकाणी लिहिले जातात. म्हणजे तोंडी घेतलेला निर्णय, मोबाईलवर चर्चा करून घेतलेला निर्णय किंवा फोनवर चर्चा करून घेतलेला निर्णय, याला असा कायदेशीर कुठला आधार नसतो किंवा कायदेशीर असा कुठला पुरावा नसतो. मग त्याचं पुराव्यामध्ये रूपांतर केलं जाते आणि पुराव्यामध्ये रूपांतर करण्यासाठी अशा प्रकारचे मेमो त्या ठिकाणी लिहिले जातात की दिनांक अमुक अमुक तारखेला ह्या अधिकाऱ्याबरोबर चर्चा करून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयाला अनुसरून ही कार्यवाही करण्यात आली. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याला लेखी रूप दिलं जाते, स्वरूप दिलं जाते आणि त्या अधिकाऱ्याची त्यावर सही घेऊन तो त्या ठिकाणी फाईल केला जातो. म्हणजे हे जे कार्य केलेलं आहे अधिकाऱ्याशी चर्चा करूनच केलेलं आहे असं त्यावरून त्या ठिकाणी सिद्ध होते. तर विनंती करणारे म्हणजे पुष्टी देणारे जे मेमो आहे ते अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी लिहिले जातात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे प्रस्तावदर्शक स्मरणपत्रे किंवा प्रोपोजल मेमो किंवा प्रोपोजल मेमोरंडम असं ज्याला आपण म्हणू किंवा प्रस्तावदर्शक मेमो. तर कार्यालयामध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांना काही प्रस्ताव द्यावयाचे असतात. हे प्रस्ताव कर्मचाऱ्याची नियुक्ती, बढती, कामाची जबाबदारी सोपविणे, कार्यपद्धतीत बदल करणे अशा अनेक बाबतीत प्रस्ताव असू शकतात. असे प्रस्ताव करण्यासाठी सहाय्यक त्यांच्या वरिष्ठांना असे मेमो लिहितात की समजा प्रस्ताव आहे, समजा एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करायची आहे, एखाद्या कार्यासाठी नियुक्ती करायची असेल तर तशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविला जातो. किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला बढती द्यायची असेल तर बढतीचा जो कालावधी आहे तो कालावधी त्याने पूर्ण केलेला आहे आणि त्याचं कार्यही चांगलं आहे हे लक्षात घेऊन ह्या व्यक्तीची किंवा ह्या कर्मचाऱ्याची बढती करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला जातो. त्यानंतर कामाची जबाबदारी समजा आपणाला एखाद्याकडे सोपवायची असेल तर अशा पद्धतीने आपण प्रस्तावदर्शक स्मरणपत्राच्या माध्यमातून एखाद्या कर्मचाऱ्यावर कामाची जबाबदारी सोपवू शकतो. किंवा आपल्या कार्यपद्धतीमध्ये आपणाला बदल करायचा आहे, आलं लक्षात, म्हणजे असा जो बदल आहे तो बदल पुढच्या व्यक्तीला कळविण्यासाठी अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रस्तावदर्शक स्मरणपत्र लिहिलं जाते. अशा अनेक बाबतीत हे प्रस्ताव असू शकतात. असे प्रस्ताव करण्यासाठी सहाय्यक आपल्या वरिष्ठांना असे मेमो लिहितात की सर अशा पद्धतीने हे आहे, हे कार्य आपल्याकडून झालं पाहिजे अशी विनंती त्याच्याद्वारे त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर चौथं स्मरणपत्र आहे सूचना देणारे स्मरणपत्र, याला नोटीस मेमो असे म्हणतात. तर नोटीस मेमो हे कशासाठी केलेले असतात तर सहाय्यकांना विशिष्ट बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी किंवा त्यांना सूचना देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारची स्मरणपत्रे त्या ठिकाणी लिहित असतात. म्हणजे जे सहाय्यक कर्मचारी आहेत त्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना विशिष्ट बाबतीमध्ये मार्गदर्शन हवं असते आणि हे मार्गदर्शन किंवा त्यांना काही सूचना हव्या असतात. त्या सूचना देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अशा प्रकारची स्मरणपत्रे त्या ठिकाणी लिहिली जातात. त्यांना सूचना, आता कार्यालयामध्ये अनेक प्रकारच्या सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना द्याव्या लागतात आणि त्या सूचना देऊन त्यांच्याकडून ती कामं करून घ्यावी लागते. अशा वेळोवेळी काढण्यात येणाऱ्या ज्या सूचना आहेत त्या सूचना म्हणजे सूचना देणारे स्मरणपत्र, आलं लक्षात. किंवा आपल्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती आपण कुठपर्यंत पार पाडलेली आहे याचं स्मरण करून देण्यासाठी अशा प्रकारचं हे सूचनापत्र त्या ठिकाणी पाठवलं जाते. सूचना देणारं जे स्मरणपत्र आहे ते स्मरणपत्र सहाय्यक कर्मचारी वर्ग जो आहे त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने किंवा काही सूचना देण्याच्या उद्देशाने वरिष्ठ अधिकाऱ्याकडून लिहिली जातात. म्हणजे हे एक अंतर्गत संदेशवहनाचं, लेखी संदेशवहनाचं एक महत्त्वाचं साधन आहे. त्यानंतर पाचवा प्रकार आहे इशारा किंवा ताकीद देणारे स्मरणपत्र, वॉर्निंग मेमो असे म्हणतात त्याला.
म्हणजे इशारा किंवा ताकीद केव्हा दिली जाते, जेव्हा कर्मचाऱ्याकडून काही चुका वगैरे होत असतील, हलगर्जीपणा होत असेल, तर अशा वेळी अशा प्रकारचे इशारा किंवा ताकीद देणारी स्मरणपत्र त्या ठिकाणी लिहिली जातात. तर पहा, कार्यालयामध्ये अनेक कर्मचारी कामामध्ये चुका करतात. मग कामामध्ये चुका करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक दोन वेळा तोंडी समजून सांगावं लागते. तोंडी समजून सांगूनही जर समजा त्यामध्ये फरक नाही पडला, तर मग अशा वेळी त्यांना इशारा देणारं किंवा ताकीद देणारं जे पत्र आहे ते पत्र त्या ठिकाणी लिहावं लागते आणि पत्र लिहून लेखी मग त्यांना त्या ठिकाणी इशारा द्यावा लागतो किंवा ताकीद द्यावी लागते. आता काही कर्मचारी कामामध्ये चुका करतात, कामामध्ये हलगर्जीपणा करतात, उशिरा कामावर येणे, सूचना न देता कामावर गैरहजर राहणे, बेशिस्त वर्तन करणे, अशिष्ट व्यवहार करणे, अशा विविध कारणास्तव कर्मचाऱ्याकडून स्पष्टीकरण मागून ते दोषी आढळल्यास त्यांना ताकीद देण्यासाठी अशा प्रकारचा मेमो लिहिला जातो. तर असं सर्रास प्रत्येक कार्यालयामध्ये, प्रत्येक संस्थेच्या कार्यालयामध्ये अशा गोष्टी घडत असतात. म्हणजे बरेच कर्मचारी, सर्वच कर्मचारी सारखे नसतात, काही कर्मचारी चांगले पण असतात, परंतु जे कामचुकार आहेत किंवा काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करणारे आहेत किंवा वेळेवर यायचं परंतु कामच करायचं नाही किंवा वेळेच्या आधीच कामावरून घरी निघून जायचं, अशा पद्धतीने कामामध्ये कामचुकारपणा करणारे कर्मचारी प्रत्येक ऑफिसमध्ये असतात. तर अशा कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यासाठी किंवा स्पष्टीकरण त्यांच्याकडून मागविण्यासाठी अशा प्रकारची मेमो लिहिली जातात आणि या मेमोमध्ये त्यांनी जी काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण जर योग्य असेल तर ठीक आहे, परंतु ते स्पष्टीकरण पटण्यायोग्य नसेल तर अशा कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कार्यवाही त्या ठिकाणी केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने कार्यालय स्मरणपत्राचे हे 5 प्रकार आहेत. 5 परिस्थितीमध्ये हे स्मरणपत्र लिहिली जातात. स्मरणपत्र हा कार्यालयातील अंतर्गत संदेशवहनाचा, लेखी संदेशवहनाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे किंवा महत्त्वाचं अशा प्रकारचं माध्यम आहे आणि या माध्यमाचा उपयोग करून कार्यालयाअंतर्गत संदेशवहन घडवून आणलं जाते. तर पहा, ह्या स्मरणपत्राचा नमुना कसा आहे, तर नमुना अगदी सिंपल आहे. ह्या नमुन्यामध्ये वरच्या बाजूला स्मरणपत्र किंवा मेमोरंडम असं लिहिलं जाते आणि डाव्या बाजूला ते स्मरणपत्र कोणाकडून पाठविण्यात येत आहे, कोणाकडून पाठविण्यात येत आहे त्याचं नाव असते. त्यानंतर ते स्मरणपत्र कशाच्या बाबतीत आहे त्याचा रेफरन्स नंबर त्या ठिकाणी दिलेला असतो, संदर्भ क्रमांक, आणि कोणत्या दिनांकाला ते पाठवलं जात आहे तो दिनांक त्या ठिकाणी असतो. आणि डाव्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला ते स्मरणपत्र कुणाला पाठवलं जात आहे त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या कर्मचाऱ्याचं नाव त्या ठिकाणी लिहिलं जाते. फ्रॉम अँड टू. फ्रॉम म्हणजे कोणाकडून, टू म्हणजे कोणासाठी ते स्मरणपत्र लिहिलेलं आहे. ही सर्व माहिती वरच्या बाजूला लिहिल्यानंतर त्या ठिकाणी विषय लिहिला जातो. म्हणजे कोणत्या विषयाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचं हे स्मरणपत्र आहे तो विषय त्या ठिकाणी लिहिला जातो आणि मग त्या विषयाशी संबंधित 2-3 कारणं त्या ठिकाणी लिहिले जातात आणि शेवटी प्रशासन अधिकाऱ्याची त्या ठिकाणी सही असते आणि अशा पद्धतीने हा मेमो तयार करून संबंधित व्यक्तीला त्या ठिकाणी पाठवला जातो. तर अशा पद्धतीने म्हणजे जो 4था चॅप्टर आहे आपला, त्या 4थ्या चॅप्टरमधील पहिला जो प्रकार आहे पत्राचा तो विक्रीपत्र आपण शिकलेला आहे. त्यानंतर स्मरणपत्र हा दुसरा प्रकार आहे, कार्यालयीन स्मरणपत्र किंवा मेमो हा दुसरा प्रकार या ठिकाणी पूर्ण होतो. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.